हॅलो गाईज, माझं नाव आहे सिद्धीश्री. वेलकम टू माय चॅनल. आम्ही शेतात गेलो होतो, तिथल्या ब्लॉगचा हा सेकंड पार्ट आहे. नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कशी शिवामा छान. इथे विहीर आहे, जुनी विहीर आहे ही. मला विहिरीची बघू शकता किती खोल पाणी आहे. बापरे. इकडे पिंपळाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, कडुलिंबाचं झाड आहे, रामफळीचं झाड आहे, फुलांची झाड आहे. खूप गवत झालेलं आहे इकडे सगळीकडे. बोराचं झाड आहे, अजून कसलं झाड आहे, पपईचं झाड आहे, चाफ्याचं झाड आहे, सीताफळ आहे, आळूचे पानं आहे. पपई लागलेली आहे इथे झाडाला, छोटी छोटी पपई लागलेली आहे. शिव, हे बघ लिंबूचं झाड बघ, लिंबू आलाय बघ झाडाला. हे बघ लिंबू, हे बघ, हे बघ, हे बघ लिंबू. काटा असतो बेटा. हे बघ इथे बघ छोटू, हे बघ छोटू लिंबू. नाही नाही त्याच्यात नको. शिवंगाला खूप मज्जा येत आहे. हा हे बघ सीताफळ. कुठे जायचं बाबा? कडीपत्त्याचं झाड, केळीचं झाड, पेरू. तुम्ही बघितलं असेल इथे किती सारे झाड आहे. कडीपत्त्याचं झाड सुद्धा इथे, कडीपत्त्याचं झाड आहे. हा आहे हजार मोगरा, याला हजार मोगरा म्हणतात. याचे फुलं मी तुम्हाला दाखवले आता, परत एकदा दाखवते. काही फुलं थोडे खराब झाले, पण हे असा फुलांचा गुच्छ येतो पूर्ण, त्यामुळे याला हजार मोगरा असं म्हणतात. खूप सुंदर, वास सुद्धा खूप छान येतो यांच्या फुलांचा. मोगऱ्याचाच प्रकार आहे, खूप छान. मी लहान असताना या फुलांचा गजरा बनवायचे, त्यांचा सुद्धा आवाज येतो. इकडे पण दिसत नाही इथून ट्रेन. पेरूचं झाड, इतकं मोठं झाड झालेलं आहे हे. पेरू सुद्धा लागलेले. मागच्या लास्ट टाइम मी इकडे आले तेव्हा आम्ही इथे झाडाला झोका बांधलेला होता. इथे झोका बांधलेला होता आणि एवढी सगळी झाडं नव्हती इथे, कमी झाडं होती. आता खूपच जास्त झाडं झाली आणि आम्ही इथे झोका खेळलो होतो. आणि माझा भाऊ वरती झाडावरती बसून आमचं शूट घेतलं होतं त्याने झोका खेळताना. शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे. अजून झाडाला मिरची लागलेली नाही. दिसते एक छोटीशी मिरची, छोटीशी मिरची आहे झाडाला लागलेली आहे. मिरचीचे झाड आहे. अजून झाड पण खूप छोटे छोटे आहे, रोप आहे आत्ताशी, त्यामुळे काही मिरच्या लागलेल्या नाही झाडाला. अजून एक मिरची दिसते, थोडंसं झाड मोठं झालं आहे. मिरची दिसलेली आहे. काही झाडांना लागलेल्या आहे मिरच्या, काही झाडांना नाही. शिवण्या
तिची मावशी मामा सगळे पुढे गेलेले आहे. तिचे दादा इकडे उभे आहे. फोनमध्ये काहीतरी करत आहे. चला पुढे जाऊया. शिवण्याचे डॅडा म्हणतात लवकर जायचं आहे घरी, कारण त्यांचं आहे आज क्रिकेट खेळायला जायचं आहे त्यांना. 6 वाजेचा टायमिंग असतो त्यांचा. आत्ता वाजलेले आहे 5. आम्हाला घरी जाता अर्धा तास जाणार आहे घरी जाता जाता. मी आता पटकन थांबू, आवरू आणि पटकन निघूया. बघा हे माझे मामा आहे आणि या मामी आहे. याचे मम्मी पप्पा. शिवचे दादा काय करताय? सोयाबीनची शेती इथे करणार आहे. हा? सोयाबीन लावलेलं होतं. नाही आता हेच टाकलं ना. सोयाबीनचे बी. माहिती ना, आपण घरी करतो ना भाजी, सोयाबीनची भाजी. सोयाबीनची शेती करणार आहे, त्यामुळे सगळीकडे सोयाबीनचं बी टाकलेलं आहे शेतामध्ये. फक्त याला थोडंसं पाणी कमी पडलेलं आहे. पाणी नंतर टाकणार आहे. शिवण्या ट्रॅक्टरवरती बसण्यासाठी गेली तिच्या मावशीला घेऊन आणि फायनली आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आहे. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.